एका महिन्यात पोल्ट्री फार्म कसा सुरू करायचा, हा व्हिडिओ जर आपणास आवडला किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महिन्यात पोल्ट्री फार्म कसा सुरू करायचा याबद्दल चर्चा करणार आहोत। जर तुम्हाला कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। चला तर मग सुरू करूया। प्रारंभिक नियोजन, बाजार अभ्यास। सर्वप्रथम स्थानिक बाजाराचा अभ्यास करा। कोणत्या प्रकारचे कोंबडीला जास्त मागणी आहे हे समजून घ्या। कोंबडीचे प्रकार, मांस किंवा अंडी उत्पादनावर यावर आधारित बाजाराचा विचार करा। जमिनीची निवड, शेडसाठी योग्य जमिनीची निवड करा। शहराच्या बाहेर किंवा ग्रामीण भागात असलेल्या जमिनीवर शेड बांधण्याचा विचार करा। यात कमी खर्चात जास्त जागा मिळू शकते। शेडची रचना, शेड बांधणी। शेड बांधण्यासाठी साधारण 7 ते 10 दिवस लागतील। शेडची उंची, रुंदी आणि व्हेंटिलेशन याची काळजी घ्या। शेडमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवेचा प्रवाह असावा। फ्लोरिंग आणि बेडिंग, शेडमध्ये जमिनीवर ताडपत्री किंवा प्लास्टिक मॅटचा वापर करा आणि त्यावर 3 ते 4 इंचाचा सेंद्रिय बेंडिंग करा। यामुळे कोंबड्यांचे आरोग्य उत्तम राहते। कोंबड्यांची निवड आणि खरेदी। कोंबड्यांचा प्रकार, कोंबड्यांचे प्रकार योग्य निवडा। जर तुम्हाला मांसासाठी पोल्ट्री सुरू करायची असेल तर बॉयलर निवडा आणि अंडी उत्पादनासाठी लेयर्स निवडा। कोंबड्यांची खरेदी, जवळच्या पोल्ट्री फीड मिल किंवा स्थानिक बाजारातून योग्य वयाच्या कोंबड्या खरेदी करा। खरेदी करताना त्यांचे आरोग्य आणि लसीकरणाची माहिती घ्या। आहार व्यवस्थापन, योग्य आहार। कोंबड्यांना देण्यात येणारा आहार पोषक असावा। फीड मिल्स मधून तयार आहार मिळतो, ज्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स यांचे संतुलन असते। पाणी व्यवस्थापन, कोंबड्यांना स्वच्छ पाणी देणे महत्त्वाचे आहे। पाण्याची उपलब्धता आणि स्वच्छता नेहमी राखा। आरोग्य व्यवस्थापन आणि लसीकरण, कोंबड्यांना नियमित लसीकरण करा, त्यामुळे त्यांना होणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळते। रोग नियंत्रण, शेडमध्ये स्वच्छता राखा। जैविक कीटकनाशकांचा वापर करा, ज्यामुळे कीड आणि रोगांपासून बचाव होतो। आर्थिक नियोजन आणि नफा। खर्चाचे नियोजन, जमिनीचे भाडे, शेड बांधणी, कोंबड्यांची खरेदी, आहार आणि औषध उपचार यांचा एकूण खर्च काढा। नफा गणना, कोंबड्यांच्या वय, वजन आणि बाजारातील दरानुसार नफा गणना करा। योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास महिन्याभरात चांगला नफा मिळवणे शक्य आहे। या महिन्यात पोल्ट्री फार्म सुरू करणे शक्य आहे, पण त्यासाठी योग्य नियोजन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्थापनाची आवश्यकता आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवसाय सुरू करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।